रोज डब्यामध्ये काय द्यायचं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर त्यासाठी ही रेसिपी नक्की सेव्ह करा. या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सोया चंक आणि बेसन याचा चिला. तर हा करायला अगदी सोपा आहे. घरामध्ये जे साहित्य असतं त्यामध्ये बनतो आणि मुलांना खूपच आवडतो. आणि त्याचबरोबर ही रेसिपी अगदी करायला सुटसुटीत आहे. घाईच्या वेळेतही कमी वेळामध्ये होऊन जाते. तर आपण सुरुवातीला 1 वाटी सोया चंक घेतलेले आहेत आणि ते आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. हे पाण्यामध्ये भिजत असताना आपण तोपर्यंत भाज्या ज्या चिरायच्या आहेत त्या चिरून तयारी करून घेऊ शकतो. आता हे बघा, सोया चंक चांगले भिजले गेलेले आहेत आणि पिळून आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्येच आवडीनुसार मिरची घालायची आहे, लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या घालायच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये थोडं पाणी घालून याचं आपल्याला छान स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे यामध्ये चांगलं एकत्र करायचं आहे. यामध्येच आपण बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा घालून घेऊया. मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा ओवा, पांढरे तीळ, हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये गाजरसुद्धा मी घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. आता मीठ घालायचं आहे आणि यामध्ये घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस. आता हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान एकत्र केलं. गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे जे चिला आहे यामध्ये 1 चमचा तुम्ही रवासुद्धा घालू शकता. त्याने सुद्धा खूप छान होतं. आता हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे आणि हे बघा, अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे. तव्यावरती तापलेल्या तव्यावरती तेल घालून घ्यायचं. तेल सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा बेसन चिला सगळा असा व्यवस्थित इथे पसरवून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ केलं तर हा चिला व्यवस्थित पसरला जात नाही आणि भाजताना सुद्धा तो पटकन भाजला जात नाही. त्यामुळे हे बघा, अशा पद्धतीने हे बॅटर पसरवून घेतलं. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला दोन्ही बाजूने हा चिला व्यवस्थित असा तेलावरती भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, 5 मिनिटानंतर झाकण काढलं. वरची बाजू अशी कोरडी झाल्यानंतर मगच आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने अगदी सहज हा चिला निघला जातो. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने हा चिला भाजून घ्यायचा आहे आणि हा चिला सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही हा देऊ शकता. मुलांना जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही द्या. सोयाबीनची भाजी खात नसतील तर हा प्रोटीनयुक्त चिला नक्कीच मुलांना आवडेल. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी हा चिला डब्यामध्ये सॉसबरोबर पॅक केलेला आहे आणि यामध्ये ही अगदी सोपी झटपट रेसिपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. तुम्हालाही टिफिनसाठी अशाच सोप्या रेसिपी पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ही टिफिन सिरीज माझ्या एका मैत्रिणीच्या रिक्वेस्टमुळे मी सुरू केलेली आहे. तर अशाच मस्त नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ